नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण निघालो आहे गणपतीपुळे या ठिकाणी. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघतो आहे सातारावरून. तर सातारावरून गणपतीपुळेला जाण्यासाठी कराडवरून रोड आहे की जो आंबा घाटातून गणपतीपुळेला जातो. तर आमचा प्लॅन आहे की इथून 6 वाजता निघावं आणि गेल्यानंतर आम्ही गणपतीपुळे मंदिराचं दर्शन करू. नंतर आम्ही जवळचे टुरिस्ट स्पॉट्स कवर करू आणि त्याच्यानंतर ज्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे असतील त्या कवर करून आम्ही सेम डेला रिटर्न येण्याचा प्लॅन करत आहोत. तर भेटूया आपण प्रवासाच्या. आम्ही अशा प्रकारे कराडच्या पुढे थोडं चालू हॉटेल नाही या ठिकाणी थांबलेलो आहे आणि मस्तपैकी चहा पिला. हा खूप छान होता. प्रवासादरम्यान ते चहा पिऊ शकतो. खूप छान. तर आम्ही थांबलो आहे हॉटेल एव्हरेस्ट या ठिकाणी थोडासा नाश्ता करायला. सकाळचे मला वाटते 8:45 झाले आणि आम्हाला इथून जवळपास अजून 1 तास लागू शकतो गणपतीपुळेला. तर चला बघूया कसा नाश्ता आहे. तुम्हाला सांगतो की इथं तुम्ही थांबू शकता नाश्ता करायला की नाही. तर इथे आम्ही पावभाजी घेतलेली, कुर्मा भाजी घेतलेली आणि कॉफी पिलो आणि टेस्ट ठीकठाक होती. तर तुम्ही येथे थांबून नाश्ता करण्याचा नक्की विचार करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी जस्ट गणपतीपुळेला पोचलो आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की ते पार्किंगचा स्पेस आहे आणि पार्किंगच्या स्पेसच्या अगदी समोर मी तुम्हाला दाखवतो. माझ्या अगदी मागे बीच आहे सुंदर असा. दुपारचे 12:15 वाजलेत आणि हे पाहू शकता तुम्ही भरपूर साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज पण होत आहेत तिकडे. त्या पण मी तुम्हाला हळूहळू दाखवतो. जसं की तुम्ही पाहू शकता की हे आहे गणपतीपुळे मंदिर. हा जो व्ह्यू आहे तो डायरेक्ट बीचवरून व्ह्यू आहे आणि इथून डायरेक्ट एंट्री मंदिरात नाही आहे. तर आपल्याला फिरून जावं लागतं. तर तुम्हाला मी समोरून पण मंदिराचा व्ह्यू दाखवतो. तर बीचवरून या ठिकाणाहून तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि हे समोर दिसतंय ते गणपतीपुळे मंदिर आहे, जिथून तुम्ही दर्शन घेऊ शकता गणपतीपुळे.
झालं असं की आम्ही निघायला 4 वाजले आम्हाला गणपतीपुळेहून. तर आम्ही हॉटेलवरती बघितलं तर हॉटेल बंद होते. ते बोलले की सकाळी 6 ते 4 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात आणि नंतर 7 वाजता ओपन होतात. सो 4 ते 7 हॉटेल बंद असतात. तर मग आम्ही थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला हॉटेल सम्राट म्हणून एक हॉटेल भेटलं की जिथे रिजनेबल रेटमध्ये बांगडा थाळी, चिकन थाळी आणि व्हेज थाळी आम्हाला खायला भेटले आणि टेस्ट पण खूप छान होती. तर नक्की इथं तुम्ही सीझनमध्ये पण रिजनेबल प्राईसमध्ये तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता.